रामकृष्ण हरी माऊली. श्री तुकाराम महाराजाचे व्यक्तिमत्व. श्री तुकाराम महाराजाच्या चरित्र्यावरून त्यांनी काही दिवस सर्वसामान्य लोकांप्रमाणे प्रपंच केला. नंतर संसाराविषयी ते उदास झाले आणि परमार्थच आपला आहे, तोच खरा योग्य मार्ग आहे हे जाणून त्याचाच विचार करू लागले. स्वस्त्रीबद्दल कसली ओढ नव्हती, तर परस्त्रीला ते माते समान मानतील यात नवल ते काय. तरी काही कुटाळांच्या सांगण्यावरून एक लावण्यवती श्री तुकाराम महाराजांना एकटे पाहून त्यांच्याकडे गेली. तिच्या मनात पापबुद्धी होती, तेव्हा मातोश्री म्हणून त्यांनी तिला परत पाठविले. स्त्रियांचा तो संग नको नारायण, काष्टया पाषाण मूर्तिकेच्या परावी येणारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. अशा वैराग्यात्मक अभंगाची रचना त्यावेळी त्यांनी केली. परस्त्रीप्रमाणेच धनविषयीही त्यांना प्रेम नव्हते. श्री समर्थ रामदास स्वामीचा अनुग्रह घेतल्यावर शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना देहूहून पुण्याला आणण्यासाठी त्यांच्याकडे घोडे कारकून दागिऱ्या वगैरे लवाजमा पाठविला. तेव्हा त्यांना श्री तुकाराम महाराजांनी निराशेच्या गावा दिदला अम्माशी प्रवृत्ती मागाशी सांडिले असे सांगितले. सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा अनाथाच्या काजात साह्य करी, असा निरोप त्यांनी श्री तुकाराम महाराजांना पाठविला. तुकाराम महाराजांची निस्पृहता वैराग्य पाहून शिवाजी महाराज थक्क झाले. ते स्वतः जड जवाहीर नजराणा घेऊन देहूला श्री तुकाराम महाराजाच्या दर्शनाला आले. त्यावेळी तुका म्हणे धन अम्मा गोमासा समान, अशी आपली प्रतिज्ञा शिवरायांना ऐकली. यातून त्यांच्या अंगी असलेले वैराग्य निर्मळ आणि फक्त ईश्वराचीच निष्ठा जागोजागी दिसते. मुंगे आणि राव आम्हा सारिखाची जीव, गेला मोहानी आशा कळी काळाचा हा पासा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. या अभंगातून श्री तुकारामाच्या मनाचे प्रतिबिंब दिसून येते. पैशाप्रमाणेच प्रतिष्ठेचाही त्यांनी कधी मोह बाळगला नाही. मात्र दंभ चेष्टा हे तो शुक्राची विष्ठा असे ते म्हणतात. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारीला भवश्रम, प्रद्रव्य प्रणारी झाले विषाची परी, तुका म्हणे फार नाही लागला व्यवहार. अशा तुकोबारायाच्या ओळी स्त्रिया पैसा पत प्रतिष्ठा या बाबतीतील त्यांची विरक्ती स्पष्ट करतात. त्यांनी दारेशना वित्तेशना व लोकेशना या तीनही ईशाना जिंकून घेतल्या होत्या. देवाला आळविण्यासाठी त्यांनी कथा कीर्तने केली. सामान्य जनांना जिव्हाळ्याचा बोध केला. त्यांनी परमात्मा रूपाकडे वळावे म्हणून कवित्व केले. जीवाच्या कळवळ्यामुळे त्यांनी दांभिक पाखंडी नास्तिक लबाड आचार भ्रष्ट दुष्ट धूर्त शाक्त अशा मंडळीवर कठोर शब्दाचे कोरडे ओढले. पिंड पोषणाची त्यांनी दया माया ठेवली नाही. आम्हा ते उचित जगा द्यावी, नित करावे फजित चुकतील ते, असे ते स्पष्ट म्हणतात. आपण कठोर बोलतो, परंतु ते जीवाच्या उद्धारासाठीच बाहेर पडलेले शब्द असतात असे त्यांनी म्हटले आहे. जगतरी आम्हा देव परी ते निंदितो स्वभाव, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळ. श्री तुकाराम महाराजासारखा जीवाचा कळवळा असणारा प्रेमळ परम दयाळू संत क्वचितच आढळेल. हितकर्त्याचे प्रहार हे पुष्पाचे झेले असतात. श्री तुकारामाच्या अभंगामध्ये निश्चिम भगवत प्रेम, समबुद्धी, कळवळ हे गुण जागोजागी आढळून येतात. मऊ मेनावनी मी विष्णुदास, कठीण वज्रास भेदवैशे असे श्री तुकाराम महाराजाबाबत निश्चितच म्हणता येते. नाठाळाचे माथी काठी आणण्यास काही गैर नाही असे त्यांचे ठाम मत आहे. सर्व संतांप्रमाणे गीता भागवतावर तुकाराम महाराजांनी अनन्य निष्ठा होती. गीता भागवत करीती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे असा भक्ताचा नित्यक्रम असला पाहिजे असे त्यांना वाटत असे. श्री तुकोबाराय उत्तम प्रकारे लिहू वाचू शकत होते यात शंका बाळगण्याचे कारणच नाही. त्र्यंबकेश्वरी त्यांच्या उपाध्याच्या घरच्या वहीवर त्यांच्या हस्ताक्षरात त्यांची स्वाक्षरी आहे. वाचन पठण श्रवण मनन हे अखंड चालू असे. नुसते ग्रंथ वाचणारे पंडित त्या काळात काही थोडे नव्हते. मात्र संत वचनाचा खरा उपयोग फक्त श्री तुकोबारायांनीच करून घेतला आणि नंतर जे अभंग लिहिले ती तर संत वचनाची मणिरत्नमालाच म्हणावी लागेल. परमात्म्याच्या प्राप्तीची ज्यांना तळमळ लागली असेल त्यांनी तुकोबाच्या अभंगात चित्ताचा शिरकाव करू द्यावा. एक एक अक्षरात माझ्या
रमाकांत, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. श्री तुकाराम महाराजांनी सामान्यातील सामान्य जीवाचा उद्धार व्हावा यासाठी अक्षरशः जीव वेचला. त्यांना भक्ती मार्गाला लावले, नाम महात्म्य समजावून सांगितले. दया, क्षमा, शांती, वैराग्य, निश्चिमपणा, निस्पृहा, निश्चिम भगवत प्रेम हे गुण त्यांनी जगाला शिकविले. त्यांच्या स्वतःच्या आचरणातून ते गुणाचे प्रत्युत्तर देताना लोकांना येत असे श्री तुकाराम महाराज म्हणजे मानवी देह धारण करणार साक्षात विठ्ठल स्वरूपच नव्हेत काय. गुरु उपदेश. ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत अशा ग्रंथामध्ये सद्गुरूचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय परमार्थ स्वप्नाची एकही पायरी चढणे शक्य नाही. साधक किती समर्थ असला तरी सद्गुरूशिवाय कोणीही परमार्थ मार्ग चालण्यास मदत करू शकत नाही. श्री तुकाराम महाराजाच्या मनात देखील ज्ञानेश्वरी, भागवत इत्यादी ग्रंथाचा संस्कार खोलवर रुजला होता. श्री तुकाराम महाराज मात्र ठाईचे बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा या मताचे होते. ते गुरुच्या शोधार्थ तीर्थयात्रा करीत हिंडण्यात उत्सुक नव्हते. पंढरीची नित्यवारी मात्र त्यांनी चुकविली नाही. ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज आणि त्यांच्या प्रभावळीतील संतांच्या साहित्यात सद्गुरू म्हणजे भूवैकुंठातील ईश्वर असे स्तवन केल्याचे आढळते. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत असा उल्लेख फारसा आढळत नाही. तुकाराम महाराज पांडुरंगाचा आपला गुरु मानतात. त्यांच्या गाथेत जागोजागी स्वामी, माता, पिता, गुरु, बंधू, देह, आत्मा सारे काही पांडुरंगच आहे अशा प्रकारचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो. वारकरी संप्रदायाचा पिढीजात वारसा तुकोबारायांना लाभलेला होता. या परंपरेचा समर्थ संस्कारामुळे एके रात्री त्यांच्यावर सद्गुरूची कृपा केली. खऱ्या सद्गुरूंना सच्चा शिष्याची अतिओढ असते. श्री तुकाराम महाराजाच्या बाबतीत असे झाले. 368व्या अभंगात याविषयी उल्लेख आहे. गंगा स्नानात जाताना वाटे सद्गुरूंनी गाठले, मस्तकी हात ठेवला, भोजनाला पावशेर तूप मागितले. गुरुंनी राघव चैतन्य, केशव चैतन्य ही गुरु परंपरा सांगितली. स्वतःचे नाव बाबाजी असे सांगितले. त्यांनी रामकृष्ण हरी हा सोपा गुरुमंत्र दिला. हे सारे स्वप्नात घडले. माघ शुद्ध 10 गुरुवार शके 1554 इसवी सन 1632 या दिवशी श्री तुकाराम महाराजांना गुरु उपदेश प्राप्त झाला. हा उपदेश देऊ येथे न होता ओतूर या ठिकाणी झाला. कारण ओतूरला इंद्रायणी नदी दक्षिण वाहिनी असल्यामुळे शास्त्रानुसार तिला गंगा म्हणता येते. अशी गंगा देऊला नाही. बाबाजींना चैतन्य ह्या त्यांच्या सद्गुरूची भेट केशव चैतन्य यांच्या समाधीजवळ झाली. बाबाजी चैतन्य हे श्री तुकाराम महाराजाच्या काळी हयात नव्हते म्हणून त्यांना स्वप्नात गुरु उपदेश झाला. श्री तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी या सहज सोप्या मंत्राचा स्वतः गुरुमंत्र म्हणून स्वीकार केलेला होताच. त्याचा प्रसार त्यांनी सर्वत्र केला. श्री तुकोबारायाचे तत्वज्ञान म्हणजे ज्ञानदेव एकनाथाचा शाकर मायावाद समाविष्ट करणारा अद्वैतवाद होय. गुरु शिष्याचे नाते गुरुच्या ठिकाणी अहंता निर्माण करते व ती वाढविते. म्हणून श्री तुकाराम महाराजांना ते मान्य नाही. ते म्हणतात मेघवृष्टीप्रमाणे उपदेश करीत राहावा. जेथे योग्य बीज आणि योग्य जमीन असेल तेथे तो रुजतो व वाढीस लागतो. अभंग 1525. श्री तुकोबाचा असा आग्रह आहे की शिष्याकडून सेवा करून घेऊ नये, दक्षिणा घेऊ नये, जेथे कीर्तन करावे त्या ठिकाणी अन्न ग्रहण करू नये. हा संकेत त्यांनी नेहमी पाळावा. गुरुपदेशानंतर श्री तुकाराम महाराजांना कवित्वाची स्फूर्ती झाली. संत नामदेव पांडुरंगासह त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना झोपेतून जागे केले आणि आदेश दिला, कीर्तन कर. श्री तुकाराम महाराजांना पांडुरंगाने सांगितले की नामदेवाची शतकोटी अभंगाची संख्या पूर्ण राहिलेली आहे, ती पूर्ण कर. संसाराच्या व परमार्थाच्या अनुभवातून उदयास आलेले विचार प्रसन्न शैलीत रम्य गेयतेत शब्दरूप घेऊन साकार झाले. आमच्या घरी शब्दधन, शब्दाची रत्ने असे ते म्हणतात. आम्ही राजवैभव आहोत असाही ते गौरव करतात. श्री तुकाराम महाराजांनी स्वतः प्रत्यक्ष कोणालाही अनुग्रह दिला नाही आणि किंवा शिष्यत्व दिले नाही. श्री तुकाराम महाराजाचा परमार्थावरील प्रभाव पाहून तत्कालीन रामेश्वर भट्ट, ब्राह्मो चाकणकर, निळोबाराय, पिंपळनेरकर, महिपती बाबा, तहाराबादकर यांनी त्यांना गुरु मानले. मात्र रामेश्वर भट वगळता इतरांना त्यांनी स्वप्नात दीक्षा दिलेली आहे. समाजातील रूढी, अनिष्ट, प्रथा, परंपरा यांच्या विरुद्ध आवाज उठविण्यास
उठविण्याचा श्री तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला. स्त्री पुरुष समानतेचाही पुरस्कार केला. परमार्थाच्या पायरीवर सर्व जीव समान आहेत असे त्यांच्या अनेक अभंगातून त्यांनी सांगितले आहे. समाजातील उच नीच जात पात असा भेद न बाळगता ते लोकांना उपदेश करीत असत. उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनी असे ते म्हणत. कोल्हापूर येथे संत बहिणाबाई राहत होत्या. त्यांनी श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा प्रगट केली. त्यांच्या तळमळीमुळे संत भेटीच्या अतीव ओढीमुळे त्यांना श्री तुकाराम महाराजांचे स्वप्नात दर्शन झाले. अशा प्रकारे श्री तुकाराम महाराजांनी अनेकांना दर्शन दिले. अनेकांना नव्हे सर्वांनाच उपदेश केला. तुकोबाची स्वतंत्र काव्यशैली आहे. श्री तुकाराम महाराजांच्या गाथे शब्दाच्या रत्नाबरोबर काव्यशास्त्राचे अनेक प्रकार त्यांनी हाताळलेले दिसून येतात. अलंकार दृष्टांत यांचा मुक्त वापर त्यांच्या अभंगात आहे. श्री तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाला स्वतंत्र इतिहास आहे. म्हणून अभंगवाणी तुकियाची हा सिद्धांत सार्थ ठरतो. सगुण निर्गुण भाव. श्री तुकाराम महाराज सगुण साक्षात्कार आणि निर्गुण साक्षात्कार असा भेद मानित नाहीत. सगुण आणि निर्गुण या एकाच आध्यात्मिक साक्षात्काराच्या दोन बाजू आहेत. वारसा संपूर्ण विलीन होऊन अविचल समाधानाची स्थिती प्राप्त होणे हे साक्षात्काराचे फलित आहे असे श्री तुकाराम महाराजांचे मत आहे. आपल्या 4167व्या अभंगात त्यांनी म्हटले आहे की धावून आलो पहावया मुख गेले माझे दुःख जन्मांतरीचे ऐकेली हे होते तैसेची पाहिले मन स्थिरावले तुझ्या पायी तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली काही न राहिली वासनाये. सगुण निर्गुणाचे अनेक दाखले अभंग गाथेत पाहावयास मिळतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निर्सोनी संदेह बुद्धिवेद जीवाशिवा शेद राहिले आनंदे आठवावे पदी आरोहण निजी निज रूपी निजविली तुका अनुहते बाळक हरुत गाती. अभंग 4327 आहे. या सुप्रसिद्ध अभंगातील अनुभव हा सगुण निर्गुणाचा मिश्र अभंग आहे. श्री तुकाराम महाराज भक्ती मार्ग अवलंबित असतानाच पातंजल योग मार्गाचा बोध त्यांना झाला होता असे त्यांच्या अभंगावरून दिसून येते. श्री तुकाराम महाराज योग मार्गाने अजान वादास पोहोचले असे पुढील अभंगावरून दिसून येते. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेथे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देशकाल वस्तुभेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे प्रब्रह्म आहे सोम ब्रह्म आकळले तत्वमशी विद्या ब्रह्मानंद सांगतेची झाला अंगे तुका झाला. ही स्थिती द्वैत ब्रह्म साक्षात्काराची आहे. कवित्वाचा माझा अधिकार नाही तर कृपावंत पांडुरंग ते लिहून घेतो असे श्री तुकाराम महाराजांना वाटते. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. वारकरी संप्रदायातील अनुयायी वर्ग वारकरी लोक नेहमी श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकाराम महाराज यांची नावे जोडून घेतात. वारी करीत असताना ज्ञानवान ज्ञानेश्वर तुकाराम या अखंड जप चाललेला असतो. भागवत धर्माचा ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला अशी कळस असे मानले जाते. या दोघांचे कार्य वर्णनातील आहे हे तर खरेच. वारकरी संप्रदायात अशी कल्पना आहे की ज्ञानाचा एक आणि नामयाचा तुका म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे उर्वरित कार्य एकनाथ महाराजांनी पूर्ण केले आणि नामदेव महाराजांचे उर्वरित कार्य तुकाराम महाराजांनी पूर्ण केले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन होते. ज्ञानेश्वर हे अवतारी पुरुष होते. गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरीच्या रूपात लिहून त्यांनी सामान्य लोकांसाठी वैदिक वाङ्मयाचे प्राकृत दालन उघडे केले. संत श्री नामदेवांनी पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला. शिखाच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये त्यांची पदे समाविष्ट केलेली आहेत. श्री तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज एकनाथ महाराज यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला. या सर्व ग्रंथाचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला होता. एकनाथी भागवताची तुकाराम महाराजांनी अनेक पारायणे केली होती. त्या चिंतनाचा परिणाम त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्याहीपेक्षा जास्त ज्ञानेश्वरीचा आणि नामदेवाचा जीवनाचा तुकाराम महाराजांवर विशेष प्रभाव होता असे दिसून येते. ज्ञानेश्वरीची ओवी व्रताचा प्रभाव तुकाराम महाराजांच्या अभंगावर पडल्याचे जाणवते.
प्राधान्याने 3.5 चरणाची ओवी रचना अभंगासाठी तुकारामांनी आदर्श मानली होती ते हेही जाणवते. ज्ञानेश्वरीतील अनेक दृष्टांत तुकारामाच्या अभंगात प्रतिबिंबित झाल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ राम अंतःकरणात असतो आणि भ्रांतजीव हे बाह्य विषयावर लुब्ध होतात. यासाठी गोचिड आणि दुर्धर यांचे दृष्टांत ज्ञानेश्वरीत अध्याय 9 मध्ये दिले आहेत. पाहे पादूद हे पवित्र आणि गोड पाशी तोचेची या पदराड परिते अवेरून गोचिड शुद्धची शेवी का कमल कंदा आणि दुर्धरी नांदणू केची घरी. श्री तुकाराम महाराजांनी कथा पुराणे ऐकताना ज्यांना झोप येत असते त्यांना जवळी गोचिड शिराजैशी कमळनी दुर्धरा असाच दृष्टांत दिले आहे. पुढील दृष्टांत हे ज्ञानेश्वरीच्या प्रभावातून असल्याचे दिसून येते. नामाची सहस्रवरी नाव या अवधारी सजूनिया संसारी तारू झालो. ज्ञानेश्वरी 12. नाव धड करा सहस्र नामाची जे भवसिंधूची थडी ठाके. तुकाराम गाथा 90. बीज मोडे झाड होये झाड मोडे बीज समाये. ज्ञानेश्वरी 17. तरुवर बीजापोटी बीज तरुवर शेवटी. तुकाराम गाथा 59. हे बहु असो पंडित धरुनी बाळाचा हात बोली लिही सुव्यक्त आपणाची. ज्ञानेश्वरी 13. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तुकाराम गाथा 308. अशी अनेक उदाहरणे श्री ज्ञानदेवाच्या विचाराचा श्री तुकाराम महाराजावरील प्रभाव दर्शवितात. पुढील विचार ज्ञानेश्वरीत आढळतात त्यांचे प्रतिबिंब श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत उमटलेले दिसते. देव आणि संत यांच्यात फरक नसतो. निर्गुण निराकार देव भक्तासाठी सगुण साकार रूप धारण करतो. परश्री माते समान असते. ईश्वर प्राप्तीसाठी घर सोडून वनात जाण्याची गरज नसते. योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग सोपा असतो. कोणत्याही खडतर साधनापेक्षा नामस्मरण साधना सर्वात सोपी व श्रेष्ठ आहे. जात पात उच्च नीच याचा भक्ती मार्गात काहीच भेदभाव नसतो. परिश या शब्दाचा उपयोग ज्ञानेश्वर माऊलीने अनेक ठिकाणी केला आहे. श्री तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये तो अनेकदा आढळून येतो. त्याचप्रमाणे मृग बहुरूपी राजा रत्ने सोने अलंकार तरंग पाणी लाटा आई बाळ असे शब्दही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज या दोघांच्या काव्यात वारंवार आढळून येतात. श्री ज्ञानदेवांनी दिवा पतंग सूर्य कीटक स्वप्न गळ या शब्दाचा अनेक ओव्यामध्ये उल्लेख केल्याचे दिसते. तसेच श्री तुकाराम महाराजाच्या अनेक अभंगामध्ये या शब्दाचे उल्लेख आढळतात. ज्ञानेश्वर माऊलींनी आचार्य उपासनेवर ज्ञानेश्वरीच्या 13 व 14व्या अध्यायात विस्तृत निरूपण केलेले आहे. श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून आचार्य उपासनेचे महत्त्व सांगितले आहे. ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकाराम महाराज यांच्या विचारातील ज्ञानेश्वरी व गाथा यातील साम्य स्थळे सांगण्याचे ठरविले तर प्रबंधच लिहावा लागेल. असे बरेच साम्य दोघांच्या विचारसरणीत असल्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आणि ज्ञानबा तुकाराम अशी दोन्ही नावे जोडीने उच्चारली जात असतात. भागवत धर्माचे रक्षण. महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. या संतांनी टाळकुटेपणा चालविला होता अशी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी संतांच्या टाळकुटेपणावर जोरदार हल्ला चढविला होता. परंतु नंतर त्यांनी काही वर्षे संशोधन अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठी संतांनी सुलतानी काळात भागवत धर्माच्या रक्षणाचे महान कार्य केले आहे. मराठी संस्कृतीचे रक्षण केले आहे. श्री तुकाराम महाराजांनी भजन कीर्तनामधून भक्ती महात्म्य सांगितले. टाळकुटेपणाला उत्तेजन दिले असा आक्षेप काही विचारवंतांनी घेतला. परंतु प्रत्यक्षात याला कोणत्याही संत वाङ्मयात आधार नाही. भक्ती मार्गातील नाम संकीर्तन हे त्या भक्ती मार्गाने निदर्शनात्मक अभंग आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनाला ईश्वर भक्तीचे महत्त्व जाऊन भिडावे हा त्या नाम संकीर्तनाचा मुख्य हेतू होता. संपूर्ण अभंग गाथेमध्ये आणि इतर संतांच्या काव्यामध्ये नाम संकीर्तनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. तुकाराम महाराजांनी पोट तिडकेने शाश्वत नीतिमूल्याची पाठराखण आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. असे कार्य फारच थोड्या संतांनी केल्याचे दिसून येते. नीती म्हणजे भक्ती अशी त्यांची धारणा आहे. यज्ञ जप तप ध्यान धारणा वृत्य वैकल्य या गोष्टीपेक्षा सदाचार भूतदया परोपकार सत्यवाद संयम समबुद्धी यावर श्री तुकाराम महाराजांनी अधिक भर दिला असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्राचा भागवत धर्म हा श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री नामदेव महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज इत्यादी संतांनी समाजात रुजविला, पसरविला. त्यांचे रहस्य वारकरी संतांच्या अद्वैतवादावरील निष्ठेत कर्म प्राधान्य असलेल्या भक्तियोगात आहे. भक्ती सुखापासून वंचित राहिलेले वृक्ष निरस द्वैताची त्यांना नावड होती. श्री तुकाराम महाराज म्हणतात, अवघाची संसारा गेला केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या दांभिकेतेवर भोंदूपणा श्री तुकाराम महाराजांनी ताशेरे ओढले आहेत. दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा असे ते म्हणतात. सिद्धी चमत्कार याच्या नादाला लागलेल्या लोकांविषयी त्यांना प्रचंड चिड होती. कर्मठपणाचा बडेजाव त्यांना बिलकुल मान्य नव्हता. मात्र आचार संपन्नतेचा आवश्यकता असल्याने त्यांचे ठाम मत होते. अर्थशून्य पाठांतर, कोरडा वेदांत, विद्वत जडता यावर त्यांनी टीकेची झोड उठविली. तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्मवृंदे असे ते ठणकावून सांगतात. समाजात जेथे जेथे ढोंगीबाजपणा होता तेथे त्यांनी प्रहार केला. समाजातील लोकांना खरे खोटे ओळखायला शिकले. जनजागृतीचे महान कार्य केले. आपल्या सभोवताली ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्या साऱ्यावर त्यांनी टीका केली. सर्व संप्रदायातील साचेबंदपणा, दुराग्रह, संकुचितपणा या गोष्टीचा त्यांना कटाक्ष होता. म्हणून त्यांनी भागवत धर्माच्या अनुयायांना, आपल्या वारकरी संप्रदायातील लोकांना असे बजावले की जोवरी तोवरी माळ मुद्राची भूषण, जव तुकयाचे दर्शन झाले नाही. मानव हा भागवत धर्मीय संतांच्या उपदेशाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आत्मोन्नती हाच त्यांचा प्रधान हेतू होता. समाजातून राग, द्वेष, लोभ नाहीसा झाला आणि आनंदी, त्यागी, परोपकारी, आत्मनिर्भर असा समाज निर्माण झाला. तरच मानवाची प्रगती होऊ शकेल आणि आत्मोन्नती होणे शक्य होईल. जगाच्या पाठीवर जेथे मानव आहे आणि जोपर्यंत मानवजात अस्तित्वात आहे तोपर्यंत संत साहित्य कालबाह्य होणे शक्य नाही. काही विचारवंतांनी संतांच्या भागवत धर्माच्या प्रचाराबद्दल असे मत मांडले की तत्कालीन परकीय सत्तेच्या विरोधात भागवत धर्माच्या प्रतिपालक संतांनी जनजागृती केली नाही. उलट लोकांनी टाळकुटे बनविले आणि भजनाच्या नादी लावून बेसावत केले. खरे तर असे नसून भागवत धर्माचा पुरस्कार करणाऱ्या संतांनी आत्मोन्नती हा मूळ हेतू ठेवला होता. स्वतःच्या उन्नतीपासून सुरुवात करणे हे प्रत्येकाने आपले आद्य कर्तव्य मानले. तर समाजातील प्रत्येक जण उन्नती करेल व आपोआप जनजागृती होऊन राष्ट्रकार्य होईल असा समज अन्यायाचा, आक्रमणाचा सक्षमपणे प्रतिकार करू शकेल असा संतांचा विचार होता. शिवाय तत्कालीन प्रजा राजापासून खूप दूर होती. कोणताही राजा राज्य करू लागला तरी प्रजेच्या दैनंदिन जीवनातील दुःखामध्ये फरक पडत नव्हता. संत मात्र फक्त ईश्वराची सत्ता मानित होते. विठोबाचे राज्य अंबानीत ते दिपोळी असे त्यांच्या हृदयातील विठोबाचे स्थान होते. संतांना कसली लालसा नव्हती. लोभांना त्यांनी जिंकले होते. अत्यंत समाधानी वृत्तीचे ते संत होते. इतरांच्या मनातील वैरभाव नाहीसा करणे म्हणजे युद्धात विजय मिळविणे असे ते मानित. नियती अगम्य आहे तसेच ती महान बलाढ्य आहे. जीवन नश्वर आहे. उदाहरणार्थ माझे या गोष्टींना काहीच अर्थ नाही याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे व सतत सावध राहिले पाहिजे असे भागवत धर्माचे तत्वज्ञान सांगते. अद्वैतवादाचा पुरस्कार भागवत धर्माने केला आहे. भक्ताशी सोहळे देवाची अंगी, देवत्याच्या संगे सुखभोगी, एकांगी दोन्ही झाली हा निर्माण, देव भक्तपण स्वामी सेवा, तुका म्हणे येत नाही भिन्न भाव, भक्ततेची देव देवभक्त. श्री तुकाराम महाराजाच्या अभंगातून अद्वैतवादाचा पुरस्कार प्रकाशाने जाणवतो. भागवत धर्म जातपात, धर्मभेद, वर्णभेद अशा संकुचित विचारांना धारा देत नाही. भक्ती मार्ग हा अखिल मानवजातीसाठी खुला आहे. त्यावरून वाटचाल करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे असे संत सांगतात. अशा सशक्त, निरोगी, निरामय मानव समाज घडविण्यासाठी संतांनी भागवत धर्माचा समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत प्रसार केला. कीर्तन, भजन, नाम संकीर्तन यातून लोकांना खरा मार्ग दर्शविला. मग संतांनी टाळकुटेपणा करून देश बुडविला असे म्हणणाऱ्या तथाकथित विचारवंतांना काय म्हणावे.